लोखंडाचा गंज लोखंडाचा नाश करतो, त्याचप्रमाणे एखाद्याचा अहंकार त्याच्या स्वतःचा नाश करतो. काय आपणामध्ये अहंकार आहे? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपासना. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात आपल्या सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियानो, आपणास ठाऊक आहे की एलियानंतर अलिशाद्वारे देवाचा आत्मा कार्य करू लागला होता. मागील कार्यक्रमात आपण अलिशाने केलेले चमत्कार पाहिले होते. आज आपण पुन्हा काही चमत्कार पाहणार आहोत, अर्थातच अलिशाने केलेले. आज आपण अहंकार याविषयी माहिती घेणार आहोत. तसेच लबाडी आणि लालसेद्वारे होणारे पाप आपण पाहणार आहोत. माझी खात्री आहे की आपण हे सर्व अध्ययन करण्यास सिद्ध झाला असाल. आजच्या अध्ययनाकडे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर निश्चित तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करणार आहे. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही राजाच्या दुसऱ्या पुस्तकाचं अध्ययन करीत आहोत आणि 5व्या अध्यायाच्या 11 पद्यापर्यंत आम्ही अध्ययन संपवलेलं आहे. या आधीच्या कार्यक्रमात आपण इतर गोष्टींबरोबर आध्यात्मिकरित्या दरिद्री असलेला राजा व भौतिकरित्या श्रीमंत असलेली गुलामगिरीतली मुलगी व अलिशाने केलेले चमत्कार याविषयी अध्ययन केले. अलिशाने नामान कोड्याला यार्देनेमध्ये 7 वेळा स्नान करायला सांगितले. तसे सांगताना अलिशाने त्याला एका वीर सेनापतीला मिळावी तशी वर्तणूक अजिबात दिली नाही. तर नामान त्याच्या घराबाहेर उभा असताना अलिशाने आपल्या नौकराला बाहेर पाठवून नामानासाठी निरोप दिला. ह्या गोष्टीमुळे नामान अतिशय चिडला. 11वं वचन मी आपणाकरिता पुन्हा वाचत आहे. हे ऐकून नामान रागावून चालता झाला. तो म्हणाला, पहा, मला वाटले होते तो स्वतः माझकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वराचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे कोड बरे करील. नामानाचा अहंकार दुखावला गेला होता. अशा प्रकारे त्याला आतापर्यंत कोणीही वागवले नव्हते. श्रोत्यांनो, यावेळेस परमेश्वर नामानाचा कोड कुष्ठरोगच केवळ बरा करणार नव्हता, तर त्याचा गर्वही दूर करणार होता. जेव्हा परमेश्वर आम्हाला तारण देतो तेव्हा तो आमच्या जीवनातला अपराधही काढून टाकतो. देव ज्या गोष्टींचा तिरस्कार करतो त्यापैकी अहंकार ही एक गोष्ट आहे. आपण आपल्या मुलांवर प्रीती करता, तर आपल्या छोट्या लेकरांना येऊन चावणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्याचा आपण तिरस्कार कराल ना? त्या कुत्र्याला आपण ठार करायचा प्रयत्न कराल, होय ना श्रोत्यांनो? परमेश्वर अशाच प्रकारे आपल्यावर प्रीती करतो. आपण त्याच्या सन्निध, त्याच्या पवित्र समक्षतेत राहावे अशी त्याची इच्छा असते. पण पाप त्या पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे आहे. पापामुळे आपण आपल्या अत्यंत पवित्र असलेल्या परमेश्वर पित्याच्या मधुर सहवासात राहू शकत नाही. म्हणून परमेश्वर पिता पापाचा तिरस्कार करतो आणि तो माणसावर प्रीती करतो, पण अहंकार जो पापाचे एक स्वरूप आहे त्याचा तिरस्कार करतो. तो आपला तिरस्कार अतिशय स्पष्ट शब्दात नीतिसूत्रे 6वा अध्याय 16 ते 19 वचनांमध्ये व्यक्त करतो. हे वचन सांगतं की परमेश्वर ज्यांचा द्वेष करीतो अशा 6 गोष्टी आहेत, नव्हे त्याला अशा 7 गोष्टींचा वीट आहे. उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी व भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य, ह्या त्या होत. या वचनांमध्ये देवबाप ज्या गोष्टींचा तिरस्कार करतो त्यांची यादी देण्यात आली आहे. त्या यादीत सर्वप्रथम असणाऱ्या गोष्टी म्हणजे गर्वदृष्टी, लबाड बोलणारी जीभ
आणि निर्दोष रक्त सांडवणारे हात. श्रोत्यानो, परमेश्वर जेवढा खुनाचा द्वेष करतो तेवढाच तो अहंकाराचाही करतो. याकोबाचे पत्र 4 अध्याय आणि 6 वचन सांगतं की देव गर्भिष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करीतो. आपण नेहमी म्हणतो ना श्रोत्यानो, गर्वाचे घर खाली. खरोखर अहंकार किंवा गर्व एक फार मोठे पाप आहे. नीतिसूत्रे ह्या पुस्तकात गर्वाविषयी बरेच काही लिहिण्यात आलेलं आहे. परमेश्वर गर्वाचा इतका तिरस्कार का करतो? अहंकाराची किंवा गर्वाची व्याख्या आपण जर केली तर आपल्या लक्षात येईल श्रोत्यानो की अहंकार म्हणजे स्वतःविषयी असलेला फालतू अभिमान, स्वतःला खूप शहाणे व इतरांपेक्षा श्रेष्ठ समजण्याची वृत्ती, स्वतःची जी लायकी व पात्रता आहे त्यापेक्षा स्वतःला जास्त समजणे म्हणजे गर्व. संत पौलाने त्याविषयी अशा प्रकारे आपले विचार मांडले. रोमकरासपत्र 12 अध्याय आणि 3 वचनात, कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुम्हापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. स्वतःला जास्त विशेष महत्वाचे समजणे म्हणजे गर्व होय. श्रोत्यांनो, परमेश्वर अशा अहंकाराला मान्यता देत नाही. त्याला त्याचा तिटकारा आहे. परमेश्वर माणसाकडून काहीच घेत नाही. माणसाचे कठोर परिश्रम, त्याची तपश्चर्या व त्याचे यज्ञ आणि अर्पणे याची देवाला गरज नाही. गर्व नसलेले नम्र, भग्न व अनुतप्त हृदय परमेश्वर स्वीकारतो. आपल्या कृपेने मानवाला मुक्ती व सार्वकालिक जीवन देतो. जेव्हा संत पौलाला येशूची ओळख पटली तेव्हा तो एवढेच म्हणू शकला, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. श्रोत्यानो, अहंकार व देवाची कृपा यांची, अहंकार व तारणारा मुक्तिदाता ख्रिस्त यांची तडजोड होऊ शकत नाही. पौलाने त्याला गर्व करता येईल अशा सर्व गोष्टी ख्रिस्तासाठी नुकसानीच्या समजल्या. त्या त्याने मळ अशा लेखल्या. ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारायचे असेल तर अहंकारी राहून चालणार नाही. जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवू पाहता तर आपणाला स्वतःचा गर्व सोडून द्यावाच लागेल. लक्षात घ्या श्रोत्यानो की तारण व सार्वकालिक जीवनाची प्राप्ती आपणाला स्वतःच्या प्रयत्नांनी, गर्वाच्या साह्याने प्राप्त होणार नाही. त्यासाठी आम्हाला देवाच्या कृपेची गरज आहे. ज्या लोकांचे गर्वाहरण झाले त्यापैकी नामान एक उत्तम उदाहरण आहे. तो एक महान पुरुष होता. देवाने त्याच्या चारित्र्याविषयी, कार्यक्षमतेविषयीच्या सर्व चांगल्या गोष्टींची यादी केली, परंतु शेवटी हे म्हटले की तो कुष्ठरोगी होता, तो पापी होता. देवाने त्याचा केवळ कुष्ठरोगच बरा केला नाही, तर त्याची अहंकारी वृत्तीही काढून टाकली. श्रोत्यानो, विधी व कर्मे यांच्यामुळे देव संतोष पावत नाही. तो त्यांच्यामुळे आम्हाला आरोग्यदान देत नाही. तो आमच्या विश्वासामुळे आम्हाला आरोग्यदान देतो. तो आमचा गर्व धुळीस मिळवतो. लोक, माणसे आरोग्यदान देऊ शकत नाहीत. केवळ परमेश्वरच आरोग्यदान देणार आहे. 12 वचन पुढे सांगतं, दमिश्कातल्या नद्या अबाना व पर्पर ह्या इस्रायलाच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्यात स्नान करून मला शुद्ध होता यावयाचे नाही काय? असे म्हणून तो क्रोधाविष्ट होऊन निघून गेला. नामानाला अलिशाचे उत्तर आवडले नाही, कारण त्याच्या लबानोनातल्या नद्या यार्देन नदीपेक्षा सुंदर होत्या, स्वच्छ होत्या. यार्देनेच्या गढूळ पाण्यात स्नान करणे त्याला लज्जास्पद वाटले असावे. श्रोत्यानो, आम्हाला या घटनेतही आमचे स्वतःचे प्रतिबिंब दिसते. आमच्यापैकी कित्येकांना ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे यायला आवडत नाही, कारण आम्हाला वाटतं की ती लज्जास्पद जागा आहे, ती एक बदनाम जागा आहे. त्या वधस्तंभाकडे यायला आम्हाला नको वाटते. त्यापेक्षा अधिक काही महत्वाचे असेल तर ते आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो, जसे नामान करीत होता. तो म्हणाला की यार्देनेपेक्षा दमिश्काच्या नद्या बऱ्या आहेत, आणि त्या बऱ्या होत्या. ज्या भविष्यवाद्याने त्याला यार्देनेत डुबकी मारायला सांगितली त्याच्या उद्धटपणाची त्याला चीड आली. श्रोत्यानो, वधस्तंभाची जागा लज्जास्पद आहे, कारण संपूर्ण मानवजातीचे पाप त्या ठिकाणी निर्दोष, निष्कलंक अशा प्रभू येशूवर टाकण्यात आले. त्याच्या शरीराचे हालहार करून त्याला त्या ठिकाणी ओबड धोबड वधस्तंभावर टांगण्यात आले. ती जागा आम्हाला लज्जास्पद वाटण्याचे कारण हे आहे की तुमच्या व माझ्या पापांची शिक्षा त्याच्यावर त्या ठिकाणी लादण्यात आली. श्रोत्यानो, आम्हाला
आमचा अहंकार दूर ठेवायचा आहे. प्रभू येशूकडे येताना आम्हाला नम्र व्हायचे आहे, पश्चाताप करायचा आहे. आपण असे म्हणू शकणार नाही की मला तुझी गरज नाही, पण तरीही मी तुझ्याकडे आलो आहे. श्रोत्यानो, आपणाला असेच म्हणावे लागेल, जसा मी आहे निराधार, आलो तसाच दे उद्धार. आपली व्रत वैकल्ये, उपवास, तपश्चर्या, चांगली कृत्ये आणि शिक्षण यापैकी कोणत्याही गोष्टींद्वारे उद्धार मिळणे शक्य नाही. आम्हाला पुढे 13व्या वचनात वाचायला मिळतं, मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले, बाबा, संदेष्टाने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर आपण केले नसते काय? तर स्नान करून शुद्ध व्हा एवढेच त्याने आपल्याला सांगितले, ते आपण का करू नये? ह्या ठिकाणी त्याचे नौकर, त्याचे दास त्याला सल्ला देत आहेत आणि तो त्यांचे म्हणणे ऐकून आता पुढे काय करणार ते आपण 14व्या वचनात वाचूया. मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देनेत जाऊन 7 वेळा पुचकळ्या मारिल्या, तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. श्रोत्यानो, त्याने नंतर नामानाचे म्हणणे ऐकले आणि यार्देन नदीमध्ये 7 वेळा डुबकी मारली. त्याला असेच वाटले असेल की काय हे अजूनही माझा आजार बरा झाला नाही? 3 वेळा मी डुबकी मारली, 4 वेळा मारली, परंतु त्याने 7 वेळेला डुबकी मारली, तेव्हा तो पूर्णपणे बरा झाला. त्यानंतर अलिशाचा नौकर गेहजी याच्याविषयी आम्हाला वाचायला मिळते. 15 ते 19 वचने सांगतात, नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला व त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, अखिल पृथ्वीत इस्रायलाबाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे. तर आता आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारावा. तो म्हणाला, ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ मी काही एक घेणार नाही. त्याने त्यास पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना. तेव्हा नामान म्हणाला, एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला 2 खेचराच्या ओझ्याची माती द्या, कारण यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवास होमबली अर्पिणार नाही की यज्ञ करणार नाही. परमेश्वराने आपल्या दासाला एका गोष्टीची मात्र क्षमा करावी, म्हणजे माझा धनी रिम्मोन दैवताच्या मंदिरात पूजा करावया जातो तेव्हा मी त्याच्याजवळ असतो आणि रिम्मोन दैवताच्या मंदिरात गेल्यावर त्यास मी नमन करीत असतो. ह्याप्रमाणे रिम्मोनाच्या मंदिरात जाऊन मी त्यास नमन करीन, तेव्हा परमेश्वराने आपल्या दासाला क्षमा करावी. तो त्यास म्हणाला, आता सुखाने मार्गस्थ हो. तो तिथून निघून थोडी वाट चालून गेला. श्रोत्यानो, नामान अतिशय कृतज्ञ झाला व त्याने त्याचा ऋण निर्देश म्हणून किंवा फुल न फुलाची पाकळी म्हणून आणलेली किंमत भेट त्याला देऊ केली. परंतु जी गोष्ट देवाने केली त्यासाठी अलिशा स्वतःकडे श्रेय घेऊन भेट स्वीकारणार नव्हता. अलिशाची परमेश्वरासमोरची व माणसासमोरची नम्रता या ठिकाणी किती स्पष्ट दिसून येते. परंतु अलिशाचा एक नौकर होता, त्याचे नाव गेहजी होते. 21 ते 23 वचने पहा पुढे काय सांगतात. मग गेहजी नामानाच्या मागून गेला. आपल्या मागून कोणी धावत येत आहे हे नामानाने पाहिले. तेव्हा त्याने आपल्या रथावरून उतरून त्या सामोरे जाऊन विचारले, सर्व काही ठीक आहे ना? गेहजी म्हणाला, सर्व काही ठीक आहे. माझ्या धन्याने आपल्याला असे सांगाव्यास पाठविले आहे की पहा, एफ्राईमाच्या डोंगरी प्रदेशातून संदेष्टांचे 2 शिष्य माझ्या येथे नुकतेच आले आहेत. त्यांच्यासाठी 1 किकार चांदी व 2 पोशाख द्या. नामान म्हणाला, कृपा करून 2 किकार घे. त्याने आग्रह करून 2 किकार चांदीच्या 2 थैल्या बांधून 2 पोशाखासह आपल्या 2 सेवकांच्या खांद्यावर ठेवल्या. हे सर्व घेऊन ते त्याच्या पुढे चालले. श्रोत्यानो, त्या लालसेमुळे त्याने नामानाकडून ती भेट स्वीकारली. 24 आणि 25 वचने पुढे सांगतात, तो टेकडी नजीक येऊन पोहोचला तेव्हा त्याने त्या वस्तू त्यांच्या हातून घेऊन आपल्या घरी ठेवून दिल्या आणि त्या मनुष्यात जा म्हणून सांगितले. मग ते निघून गेले. त्याप्रमाणे तो आज जाऊन आपल्या धन्यापुढे उभा राहिला. अलिशा त्यास म्हणाला, गेहजी, तू कोठून आलास? त्याने म्हटले, आपला दास कोठेही गेला नव्हता. येशूने मला
श्रोत्यानो, गेहजीने ह्या ठिकाणी त्या वस्तू लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यासोबतच तो खोटे बोलला. अलिशाने त्यांना पाहू नये म्हणून त्याने तसे केले. त्याने त्या भेटवस्तू आपल्या घरात सुरक्षित लपवून ठेवल्या. आपल्या कामासाठी आपल्या धन्याकडे अलिशाकडे तो घाईघाईने आला. जणू काहीच घडले नाही. 26 आणि 27 वचने पुढे सांगतात, तो त्यास म्हणाला, जो पुरुष तुला भेटाव्यासाठी आपल्या रथावरून उतरून मागे फिरला, तेव्हा माझे लक्ष तिकडे गेले नव्हते काय? चांदी, वस्त्रे, जैतुनाचे बाग, द्राक्षाचे मळे, शेरडे, मेंढरे, गुरे, ढोरे, दासदासी घेण्याचा हा समय आहे काय? तर नामानाचे कोड तुला व तुझ्या संतानाला निरंतर लागून राहील. तेव्हा तो बर्फासारखा पांढरा कोडी होऊन त्याच्या पुढून चालता झाला. श्रोत्यानो, त्याचे पाप लपू शकले नाही, कारण परमेश्वर अंतर्याम व हृदय पारखणार आहे. त्याच्या नजरेपासून काहीच लपून राहू शकत नाही. अंधार देखील त्याला प्रकाशाप्रमाणे आहे. जे लबाडी व लालसेचे पाप गेहजीने केले, त्याची शिक्षा त्याला मिळाली. श्रोत्यानो, अहंकार हे नामानाचे पाप होते, तर हाव हे गेहजीचे पाप होते. त्याच्या आत्म्याचा तो कुष्ठरोग होता. या अध्यायातून आम्हाला अनेक विलक्षण व सुंदर अशा गोष्टी शिकायला मिळतात. कोणी नामानाप्रमाणे आपल्या मुक्ती प्राप्त करण्याच्या ध्यासामुळे आपला गर्व सोडून परमेश्वराजवळ नतमस्तक होतो, तर कोणी गेहजीप्रमाणे देवाच्या सामर्थ्यशाली सेवकाच्या सहवासात राहूनही पाप व स्वत्व नाकारू शकत नाही. पण ही दुसऱ्या प्रकारची व्यक्ती निश्चितच नाशाच्या मार्गाला लागते. आता आपण 6व्या अध्यायाकडे वळूया. या अध्यायामध्ये अलिशाच्या आणखीन 2 रोमहर्षक अनुभवांविषयीचे वर्णन आम्हाला वाचायला मिळते. अलिशा एलियापेक्षा वेगळा भविष्यवादी असला तरी तो असामान्य असा होता. पाण्यावर कुऱ्हाड तरंगण्याचा चमत्कार आम्हाला अलिशाविषयी विशेष माहिती पुरवितो. त्यातून आम्हाला त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी अधिक माहिती मिळते. 6वा अध्याय आणि 1 वचन पहा. संदेष्ट्यांच्या शिष्यांनी अलिशास म्हटले, पहा, आम्ही आपल्या समोर राहत आहोत, ते स्थळ फार संकुचित आहे. या वचनातून अलिशा किती लोकप्रिय होता ते आपणाला आढळतं. तो आता भविष्यवाद्यांच्या शाळेत, ईश्वर विज्ञान शाळेत शिकवित होता. त्याची शाळा आता वाढली व त्यांना बसण्याकरिता, राहण्याकरिता जागा अपुरी पडू लागली. हे केवळ अलिशाची लोकप्रियता व त्या शाळेतील त्याच्या उपस्थितीमुळे झाले होते. श्रोत्यानो, एखाद्या शाळेचे महत्त्व त्या शाळेच्या शिक्षकांच्या चारित्र्यावर व त्यांच्या पात्रतेवर अवलंबून असते. ती शाळा कोणत्या शिक्षण पद्धती वापरते हे इतके महत्त्वाचे नाही, तर तेथील व्यक्ती महत्त्वाच्या आहेत. आणि आम्हाला आज आमच्या समाजात ह्या गोष्टींना स्थान द्यायचे आहे. आम्हाला दिसतं की आमचे तरुण विद्यार्थी, आमच्या तरुण विद्यार्थिनी नशा, भौतिक सुखे व नाश ओढून आणणाऱ्या मोहाच्या ताब्यात यासाठी जातात की त्यांच्या समोर आदर्श शिक्षक नाहीत, आदर्श लोक नाहीत. श्रोत्यानो, आज आम्ही जे वयस्क आहोत, आम्हाला आमच्या जीवनाकडे पाहायचे आहे की काय आम्ही आदर्श असे जीवन जगत आहोत किंवा नाही. अलिशासारख्या समर्पित ख्रिस्ती जीवन जगणाऱ्या शिक्षकांची आमच्या शाळांना व महाविद्यालयांना गरज आहे. शाळेची इमारत मोठी करण्यासाठी अलिशाच्या विद्यार्थ्यांनी काय केले ते आम्हाला 2ऱ्या वचनात वाचायला मिळते. तर यार्देने तीरी जाऊन तेथून एकाने 1 तुळे आणून राहण्यासाठी एक आश्रम बांधावा म्हणून आम्हाला परवानगी द्या. त्याने म्हटले, बरे जा. त्यांनी स्वतः आपली शाळा बांधली. आजच्या युगात अशी घटना विलक्षण समजल्या जाईल. आजकाल विद्यार्थ्यांना सर्व काही आयते द्यावे लागते, नाहीतर ते पंड करतात. पुढचे वचन वाचूया. 3. एकाने त्यास म्हटले, कृपा करून आपण आपल्या सेवकांबरोबर या. तो म्हणाला, बरे येतो. हे वचन मला फार उत्साहित करते. या वचनातून अलिशा किती प्रिय शिक्षक होता व त्याचे व्यक्तिमत्व किती मोहक होते ते आम्हाला आढळते. आज आमचे व्यक्तिमत्व कसे आहे? काय आम्ही आमच्यापेक्षा जे वयाने लहान आहेत त्यांच्यासमोर आदर्श ठेवलेला आहे? काय ते आमच्याकडे पाहून आकर्षित होतात? काय त्यांना आम्ही आमच्या जीवनाच्याद्वारे काही शिकवण देऊ शकतो? 4 वचन पहा श्रोत्यानो. तो त्यांच्याबरोबर गेला. ते यार्देनेपाशी येऊन लाकडे तोडू लागले. एक छोटीशी दुर्घटना घडली. सर्वसाधारण माणसांकरिता ती क्षुल्लक घटना होऊ शकते, परंतु
त्याचं महत्त्व आहे. 5वं वचन सांगतं, एक जण तुळई तोडून पाडीत असता कुऱ्हाड दांड्यातून निसटून पाण्यात पडली. तेव्हा तो ओरडून म्हणाला, हाय हाय स्वामी, मी ती मागून आणली होती. या घटनेमध्ये श्रोत्यांनो एक विशेष गोष्ट आम्हाला दिसून येते, ती ही की परमेश्वर आमच्या जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचीही दखल घेतो. प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना प्रोत्साहन देताना म्हटले होते की तुमच्या डोक्यावरचे केस देखील मोजलेले आहेत. तसेच यशायाच्या पुस्तकात परमेश्वर म्हणतो की त्याने आमचे चित्र त्याच्या तळहातावर कोरलेले आहे. तो आमचे अगदी बारकाईने निरीक्षण तर करतोच, पण आमच्या बारीक सारीक गरजाही तोच भागवतो. श्रोत्यांनो, आपल्याला जर कुऱ्हाड घ्यायची असेल तर ते आजकाल तितके अवघड नाही. लोखंडी सामानाच्या दुकानात आम्हाला हव्या त्या वजनाची आकाराची कुऱ्हाड सहज मिळू शकते. पण त्या काळात लोखंडाचे कोणतेही साधन किंवा शस्त्र मिळणे कठीण होते. लोखंडी वस्तू दुर्मिळ होत्या. शमूएलाचे पहिले पुस्तक 13वा अध्याय आणि 22व्या वचनावरून ह्या विधानाची सत्यता आम्हाला पटते. संपूर्ण सैन्याजवळ केवळ 2च तलवारी होत्या. यावरून त्या काळात लोखंडी साधने व हत्यारे किती दुर्मिळ होती ते आम्हाला दिसते. म्हणून श्रोत्यानो, त्या तरुणासाठी ते कुऱ्हाडीचे पाते मौल्यवान होते आणि अर्थातच त्याने ते उसने मागून आणले होते. तो विद्यार्थी निष्काळजी नव्हता. त्याने त्याच्या कुऱ्हाडीची नीट काळजी घेतली होती. परंतु अकस्मात ती गोष्ट घडली. देवाने या गोष्टीविषयी नियम यासाठी केला होता की ही घटना नेहमी घडणारी होती. आपल्यासमोर कोणीही नसताना लाकूड कापण्याची काळजी या तरुणाने घेतली होती. तो अशा प्रकारे उभा होता की जर लाकूड तोडताना कुऱ्हाडीचे पाते उडाले तर ते कोणालाही जखमी न करता यार्देनेच्या पात्रात पडावे. त्याचा दुसरा दोष म्हणजे त्याने ती कुऱ्हाड उसनी घेतली होती. मला वाटतं श्रोत्यानो की हा विद्यार्थी एक गरीब विद्यार्थी होता. 6वं वचन सांगतं की देवाच्या माणसाने विचारिले, ती कोठे पडली? त्याने ती जागा दाखविल्यावर अलिशाने एक लाकूड तोडून तेथे टाकले. तेव्हा लोखंड पाण्यावर तरंगू लागले. पुष्कळदा लोक अलिशाने जो प्रश्न विचारला की ती कोठे पडली ह्याबद्दल आक्षेप घेतात. अलिशाच्या या प्रश्नाविषयी शंका घेणारे लोक या ठिकाणी म्हणतील, जर अलिशा भविष्यवादी होता तर त्याने तो प्रश्न का केला? ती कुऱ्हाड कोठे पडली हे त्याला माहीत असायला हवे होते. परंतु श्रोत्यानो, अलिशाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर तर माहीत होतेच, परंतु आणखीन काही माहीत होते. या तरुणाची परीक्षा घ्यायला पाहिजे हे त्याला माहीत होते आणि देवाच्या आत्म्याच्या साह्याने ती परीक्षा होण्याची गरज होती. लक्षात घ्या की या तरुणाला ती कुऱ्हाड नक्की कोठे पडली ते माहीत होते. तो निष्काळजी नव्हता आणि अलिशाने तो प्रश्न आणखी एका कारणासाठी विचारला. देवाच्या आत्म्याला माहीत होते की या चमत्काराविषयी शंका घेणारे लोक 20व्या शतकात सुद्धा असतील व ते म्हणतील, नदीचे पात्र तर स्वच्छ होते. ते कुऱ्हाडीचे पाते कोणालाही त्या पात्रात कोठे पडले ते दिसले असते. अशा शंकाखोर लोकांना पाणी स्वच्छ आहे असे म्हणणाऱ्यांची शंका निवारण करणाऱ्यांसाठी उत्तर देण्यासाठी अलिशाने तो प्रश्न विचारला. यार्देन नदीचे पाणी गढूळ आहे. त्यामध्ये पडलेली वस्तू दिसू शकत नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोखंड पाण्यावर तरंगणे हा चमत्कार आहे. भौतिकशास्त्राच्या नियमाविरुद्ध ही गोष्ट आहे. पोलाद व लोखंडाची जहाजे पाण्याच्या पृष्ठभागावर राहू शकतात, परंतु तो चमत्कार नव्हे. परंतु यार्देनेच्या तळाशी असलेले कुऱ्हाडीचे पाते पाण्याच्या वर तरंगविणे हा चमत्कार होता. परमेश्वराच्या महान सामर्थ्यात हे शक्य झाले. श्रोत्यानो, परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले की आमचा अहंकार आमच्यासाठी, आमच्या उन्नतीसाठी अडखळण होऊ शकतो. आणि विशेष म्हणजे असं अडखळण आहे हे आम्हाला कळतही नाही. आमचा अहंकार आम्हाला उद्ध्वस्त करू शकतो. परंतु आज आपण शिकलो आहोत की देवाला अहंकाराचा तिटकार आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली की लबाडी आणि लालसा किंवा हाव हे पाप आहे. म्हणूनच नामानाचे कोड गेजीला व त्याच्या संतानाला निरंतरचे लागले. प्रियानो, काय आम्ही लबाडी करणारे आहोत?
काय आमच्यात लालसा किंवा हाव आहे? लक्षात घ्या की परमेश्वर आमच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींचीही दखल घेतो. काय आम्ही बदलू इच्छितो? आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी. पुन्हा एक वार तू आम्हाला संधी दिलीस की तुझ्या वचनांच्याद्वारे आम्ही आमच्या अंतःकरणाचं परीक्षण करावं. होय प्रभूजी, तू आज आम्हाला हाव किंवा लालसा याविषयी सांगितलेलं आहेस, अहंकाराविषयी सांगितलेलं आहेस. प्रभूजी, आम्ही तुझ्याकडे विनंती करतो, प्रार्थना करतो. प्रभूजी, आमच्यामध्ये जर या गोष्टी असतील तर त्या सर्व तू काढून टाक. तू आम्हाला आशीर्वादित कर की जेणेकरून प्रभू परमेश्वर आमच्या जीवनामध्ये योग्य गोष्टी करण्यासाठी ज्या तुला आवडतात, ज्या तू आमच्यापासून अपेक्षित करतो, त्या गोष्टी आमच्याद्वारे होत राहतील. प्रभूजी, आम्ही लबाडी करू नये, आमच्या जीवनाच्याद्वारे आम्ही इतरांना फसवू नये, यासाठी देखील आम्ही तुझ्याकडं सहाय्य मागतो. तू आम्हाला मदत करतोस, मार्गदर्शन करतोस. आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.